बघा पुलाव काय छान झालेला आहे, पालक पुलाव. वाव, एकदम सुट्टा लसलशीत बिर्याणी भात घेतलेला आहे, किती छान झालेला आहे बघा. चला याची आपण रेसिपी बघूया आता. नमस्कार मित्रांनो, पालक पुलावसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. पालक घेतलेला आम्ही, हा असेल एक 100-150 ग्राम पालक असेल, तो वाफवून घेतलेला आहे आपण. त्याची पेस्ट बनवूया आता. बासमती राईस घेतलेला आहे, हा अर्धा तास झाला आम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली थोडी, 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या उभ्या चिरून, आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बटाटा आणि वाटाणे. तुम्ही ह्याच्या जागी पनीर पण टाकू शकता, तुमच्यावरती आहे. तर आपण चला मिरची टाकले, आता ह्याच्यात कोथिंबीर टाकू आपण, आणि आपण पालक स्मॅश करून घेऊया. चला, तर आपण आता कुकर घेतलेला आहे छोटा, आणि त्याच्यात आपण तेल टाकणार. आता आपण ह्याच्यात आता जिरं टाकूया. सॉरी, त्यानंतर जाणार ह्याच्यात त्याच्यात मिरच्या बारीक चिरलेल्या, लसूण अद्रकची पेस्ट. आता आपण याच्यात टाकूया उभा चिरलेला आपला कांदा. कांदा चांगला नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यात थोडे खडे मसाले टाकूया आपण. लवंग घेतलेले आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, नावाला आपण टाकत आहोत. त्याला आपण चांगलं परतून घेऊ. थोडं मीठ टाकूया आपण, म्हणजे कांदा नरम होईल. आता आपण याच्यात टाकणार आहोत टोमॅटो. आता आपण याच्यात टाकणार आहोत पालकची पेस्ट. पालक आणि थोडी आपण कोथिंबीर घेतलेली आहे याच्यामध्ये. हिला थोडं आपण शिजवून देऊया. आपण पालक आता शिजवून देऊया. पालक थोडा शिजून द्या, त्यानंतर आपण टाकूया ह्याच्यात बटाटा आणि वाटाणा. पालक शिजलेले थोडीशी आपण त्यात टाकूया आता वाटाणे आणि बटाटे. थोडं हलवून घेऊया, मस्त एकजीव करून घेऊया. वाटाणा बटाटा टाकल्यानंतरही थोडंसं शिजवून घेऊया त्याला आपण परत. बघू शकता मस्त हिरवं हिरवं झालेलं आहे, वास देखील छान येतो. तुम्हाला हवं तर याच्यात थोडासा गरम मसाला वगैरे टाकू शकता तुम्ही. आम्ही थोडा, आमच्याकडे महाराजा मसाला आहे तो टाकणार आहे. आपण थोडासा याच्यात बिर्याणी मसाला टाकलेला आहे, शाही बिर्याणी मसाला. त्याला मिक्स करत थोडासा शिजून झाला, आपण याच्यात आता तांदूळ टाकूया. मस्त ग्रीन ग्रीन भात होणार. याच्यात तांदूळ टाकलेला आपण थोडंसं मिक्स करूया. मस्त ग्रीन ग्रीन पुलाव होणार आहे. आता आपण याच्यात पाणी टाकून 1.5 वाटी पाणी आम्ही तांदूळ घेतलं, त्यात अर्धा लिटर तरी पाणी टाकूया. मस्त शिजून देऊया. पाणी टाकून झालेलं, आता आपण याला मस्त शिजून देऊया. 3 शिट्या करूया याच्या आपण आता कुकरला 3 शिट्ट्या होऊन देऊया. तोपर्यंत आपण फिश फ्राय करूया. आज पुलाव बरं फिश पण आहे. मित्रांनो बघा, पालक पुलाव काय भारी बनलेला आहे. आणि आपण केलेले आहे सुरमई फ्राय, यासोबतच पालक पुलाव. ट्राय करा तुम्ही सर्वांनी, खूप छान लागतं. त्याचा सुगंध पण छान येतो. याच्यामध्ये ऑप्शन म्हणून तुम्ही पनीर पण टाकू शकता. खूप छान झालेला आहे. राईस बघायला एक राईस वेगवेगळा झालेला आहे. तर चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये.